डन. चलो आता आपण सॅक्रल चक्राचे डिटेल्स बघूया. फर्स्ट चक्र आपण बघितलं रूट चक्र, फिजिकल सर्वायवल, फिजिकल स्ट्रेंथ, फायनान्शियल स्टेटस, सेफ अँड सिक्युअर्ड फीलिंग, ग्राउंडिंग, स्टॅबिलिटी, हे सगळं रूट चक्र आपल्याला देतो. नेक्स्ट वॉज सॅक्रल, सेकंड चक्र सॅक्रल. सॅक्रल चक्र म्हणजे सेल्फ ऍक्सेप्टन्स, क्रिएटिव्हिटी, प्लेजर. अलॉंग विथ दॅट it is also known as a sex chakra. So sexual pleasure जे आहे even that comes from sex chakra, sacral chakra. Important point आपला राहिला, आपला जन्म जो आहे ना तो सॅक्रल चक्रामधून झालाय आणि जिथे आपण जन्म देतो तोही सॅक्रलला. आणि इतकं फंटास्टिक पार्ट आहे, जन्म तुम्ही बेबीला द्या, एका ह्युमन बिंगला द्या, एखादं क्रिएशन हे तुमचं मूल आहे, तुमचं करिअर हे तुमचं मूल आहे, ते पण सॅक्रल मधूनच जन्म घेत. ओके, जेव्हा जेव्हा आपण समजून घेतो ना, ते ब्युटी आहे त्या सगळ्या कन्सेप्टची. सो तुम्ही एखादं नवीन प्रोजेक्ट करायला घेता, दॅट कम्स फ्रॉम सॅक्रल चक्र. सो this is the way how sacral chakra is important. It is not only it not only deals with sex, it deals with giving birth, creativity. या सगळ्या रेंज मध्ये सॅक्रल चक्र इम्पॉर्टंट आहे. नाव लेट्स कम टू द सोलर प्लेक्सस, पॉवर हाऊस ऑफ आवर बॉडी. पॉवर हाऊस जसं MSCBचं जे काही स्टेशन आहे ना, पॉवर स्टेशन, तसं आपल्या बॉडीचं पॉवर स्टेशन, पॉवर हाऊस जे आहे दॅट इज सोलर प्लेक्सस. 1 जानेवारीला रेझोल्युशन आपलं होतं की आजपासून आपल्याला एक्सरसाइज करायचं आणि 5-6 जानेवारीला संपतो आपला एक्सरसाइज. ह्याचं रिझन सोलर प्लेक्सस इज वीक. जे आपण ठरवतो ते होऊ शकत नाही, त्याचं कारण सोलर प्लेक्सस हा वीक पडतो. कारण सोलर प्लेक्सस डिटर्मिनेशन, कॉन्फिडन्स, जिंकायचं आहे, ही जी आतली आपली उर्मी आहे ना, तो सोलर प्लेक्सस आपल्याला देत असतो. म्हणून सोलर प्लेक्सस इम्पॉर्टंट आहे. अजून सोलर प्लेक्सस काय करतो तर सोलर प्लेक्सस कम्प्लीट डायजेस्टिव्ह सिस्टीम वरती काम करतो. इट विल इम्प्रूव्ह युअर, इफ सोलर प्लेक्सस इज बॅलन्स्ड, इफ सोलर प्लेक्सस इज हेल्दी, युअर डायजेस्टिव्ह सिस्टीम विल बी हेल्दी. डायजेस्टिव्ह सिस्टीम हेल्थ प्रॉपर असायचं कारण सोलर प्लेक्सस असणार आहे. अजून एक शुगर, डायबिटीज जो आहे किंवा आपण पित्ताशयाचे खडे म्हणतो, त्याचे सुद्धा कारण सोलर प्लेक्सस आहे. म्हणजे सोलर प्लेक्सस वरती जर आपण काम केलं तर ह्या बेल्ट मध्ये म्हणजे डायजेस्टिव्ह सिस्टीम किंवा पोट, इथे जे सगळे वरच्या सॅक्रलचा जो पट्टा आहे ना, तिथे जे जे काही अवयव येतील खालचे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स, त्याचा कंट्रोल सॅक्रल कडे आहे. ओके, आता सोलर प्लेक्सस इथे आलाय तर तो सॅक्रल सोडूनचा जो पट्टा उरतो, त्या सगळ्या पट्ट्यामध्ये जे जे काही आपले आतले बॉडी ऑर्गन्स येतात ते सगळे कंट्रोल करायचं काम सॅक्रल करतो. आणि सॅक्रलची पॉवर कमी कशामुळे होते तर लाज वाटणे, ऑकवर्ड फिलिंग होणे, हे जे आहे की नाही, त्याच्यामुळे सॅक्रलची पॉवर कमी होते. सॅक्रल चक्र इझी टू डिस्टर्ब अँड इझी टू बॅलन्स. एकमेव चक्र असं आहे की पट्ट दिवशी बॅलन्स पण होऊ शकतं आणि विदिन अ मोमेंट डिस्टर्ब पण होतं. सुपेरिटी कॉम्प्लेक्स किंवा इन्फेरिटी कॉम्प्लेक्स हा सॅक्रल मुळे येतो. ओके, मी काहीच नाहीये हे पण सॅक्रल फिलिंग देतं, किंवा इगोइस्टिक पर्सनॅलिटी आहे हे पण सॅक्रल ओव्हर ऍक्टिव्ह आहे. ओके, सो व्हॉट एक्झॅक्टली आय एम, त्याची माहिती असणं आणि त्या असण्याची कुठलीही गिल्ट नाहीये, कुठलाही कमीपणा नाहीये, ते बॅलन्स पर्सनॅलिटीचं लक्षण आहे. ओके, व्हॉट एव्हर आय एम, जे मी आहे, जशी मी आहे, कमी आहे, जास्त आहे, फंटॅस्टिक, आय एम क्रिएशन ऑफ द गॉड, सो आय एम द बेस्ट वन, पण त्याचा ओव्हर नाही आणि कमी पण नाही. म्हणजे माझ्याकडे काहीच नाहीये, मला अर्थच नाहीये, मला काहीच नाहीये, मला कशाचा आनंदच नाही घ्यायचा, नाही. आपल्याला जीवनाचा आनंद घेण्यासाठी जन्म दिलेला आहे.
सो घ्यायचंय आपल्याला. ओके. आणि डील ते सगळं कोणावरती आहे माहितीये? सोलर प्लेक्सस वरती. विल पॉवर, पॅशन, कॉन्फिडन्स हे सगळं सोलर प्लेक्सस देतो. सोलर प्लेक्सस हील करायचंय आपल्याला किंवा ते वाढवायचंय, तर आपल्याला येलो कलर वापरायला लागतो. जेव्हा एखाद्या मीटिंग मध्ये तुमचं प्रेझेंटेशन आहे, तर क्रीम कलर, मोती कलर या येलोच्या शेड मध्ये, कारण येलो थोडा डार्क घेतला की तो भडक वाटतो आणि प्रोफेशनली तो सूट होत नाही. सो त्याच्या शेड मध्ये तुम्ही ड्रेस, शर्ट घालून बघा, काय फरक पडतो बघा. तर सिलेक्ट द, जेव्हा तुम्ही चक्रांचा अभ्यास करता तेव्हा कुठला कलर कुठे वापरायचा हे पण तुम्हाला नॉलेज मिळून जातं. असाच रॅन्डम घेतला आणि केलंय असं नाही, का करायचं हे समजतं. ओके. सो दॅट कलर हॅज हिलिंग प्रॉपर्टी, किंवा त्याची प्रॉपर्टी की तुम्हाला तो कॉन्फिडन्स देतोच. ओके. अननोईंगली तुमच्या सोलर चक्राला हिलिंग करतो. सो मग आज आपल्याला दिवसभरात येलो कलर जेवढा वापरता येईल तेवढा वापरायचा आहे. सो तुम्ही, दॅट इज युअर क्रिएटिव्हिटी, युअर सॅक्रल ऍक्टिव्हेशन. की काय, आता बघा, रूट आणि सॅक्रल गोज इन हँड, म्हणजे ते अगदी जवळ आहेत. रूटचं जे काय आहे, हा चक्र म्हणजे काय, एक सर्कल. आता स्पियर म्हणतोय की नाही आपण, जेव्हा आपण गाडीचं चाक असं म्हणतो ते 2 डायमेन्शनल आहे आणि बॉल हा 3 डायमेन्शनल आहे. व्हिज्युअलायझेशन मध्ये तुम्हाला काय सेन्स होईल, दॅट इज ओके. तुम्हाला एका प्लेन मधलं सर्कल त्या बॉडी पार्ट वरती किंवा त्या पॉइंटला समजलं, जाणवलं, इट्स परफेक्टली ओके. तुम्हाला बॉल लाईक व्हिज्युअलायझेशन झालं, सेन्सेशन झालं, इट इज ऑल्सो परफेक्टली ओके. काही चूकच नाहीये इथे, कसलीच चूक नाहीये. त्यामुळे मला समजलं, मस्त आहे. नाही समजलं तरी मस्तच आहे. काही ना काहीतरी बॉडीवरती होतं. असं वाटतं आपल्याला, मला काही दिसलं नाही, मला काही झालं नाही, म्हणजे काही झालंच नाही. तिथेच सगळं झालेलं आहे, लक्षात घ्या. नथिंग इज एव्हरीथिंग. नथिंग इज एव्हरीथिंग. आपण जेव्हा झिरो स्टेट मध्ये जातोय, काहीच होत नाहीये, म्हणजेच तिथे सगळं व्हायला सुरुवात झालेली आहे. सो डोंट वरी की काय चाललंय. बी इन द फ्लो. जे होतंय ते होऊ द्या, रेजिस्ट करायचं नाही. की कारण आपण आपली बॉडी सरेंडर करतोय टू द नेचर, टू द युनिवर्स, टू द सुप्रीम पॉवर. सो तो मंत्र असेल, ते म्युझिक असेल, माझ्या बॉडीवर, माझ्या माइंडवर, माझ्या एनर्जी सिस्टीम वरती काम करणार आहे. लेट इट वर्क. त्याच्या पद्धतीने त्याला जाऊ दे. हिलिंग होणार की नाही बघा, होणारच. श्वास घ्या, श्वास सोडा. सोलर प्लेक्सस हिलिंग करायचं असेल तर क्रिस्टल जे आहे ते सिट्रीन किंवा टायगर आईज आहे. सिट्रीन हा असा येतो, थोडा येलो, पेल येलो, किंवा ज्यांनी मनी मॅग्नेट घेतलं असेल त्याच्यामध्ये जो काय एक येलो कलर आहे, असा ट्रान्सपरंट येलो कलर, तो सिट्रीन आहे. हा वेगळ्या फॉर्म मध्ये आलाय. टायगर आईज मोस्ट ऑफ द, आपण बऱ्याचदा, सगळ्यांनाच टायगर आईज माहितीये. ब्राउनिश शेड मध्ये हे जे आहे सेंट्रल वाला, हे टायगर आईज आहे. तर सोलर प्लेक्सिस हा इम्पॉर्टंट पार्ट असा प्ले करणार आहे आपल्या लाईफ मध्ये. सो आता जसे जसे कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला समजतील तसं तसं आपल्याला लक्षात येतं की मला ह्या चक्रावरती काम करायचं आहे. ओके. गडबड करायची नाही की माझे पटपट चक्र बॅलन्स व्हायला पाहिजे. लॉंग बॅक आपल्या कितीतरी वर्षांच्या त्या गोष्टी तिथे साठल्या गेलेल्या आहेत. सो टेक इट इझी, आरामात कळणं. ओके. अवेअरनेस इज अ की. ते समजलंच नाही तर प्रश्न नाही, पण आता समजलंय तर आता आरामात ते करायचं आहे. त्याचं बर्डन घेऊन नाही करायचं, म्हणजे परत एन्झायटी वाढून रूट चक्र डिस्टर्ब नाही करून घ्यायचंय. जेव्हा एन्झायटी वाढते तेव्हा रूट चक्र डिस्टर्ब झालं म्हणून समजा. जेव्हा फिअर आली तेव्हा रूट चक्र डिस्टर्ब झालं, आणि मूलाधार म्हणजे आपलं फाउंडेशन डिस्टर्ब झालं की वरची सगळी सिस्टीम बॅलन्स झाली, मग कॉन्फिडन्स जाणार, इमोशनल डिस्टर्बन्स आला, तिथे डायलिमा आला, सगळं झालं. त्यामुळं ह्या ओके, हे आपण आपलं लाईफ बॅलन्स करायला करतोय, तर त्याचं बर्डन घ्यायचं नाहीये. प्रोफेशनचे आणि कुठले हप्ते द्यायचे, ह्याचे त्याचे बर्डन आहेत आपल्यावरती. सो हे आपण हिलिंग टूल वापरतोय, जे करतोय, सो त्याचं बर्डन घेऊन काहीही करायचं नाही. ओके. जे ज्या मेथड मध्ये, ज्या फ्लो मध्ये आपल्याला पुढे नेतंय युनिवर्स, त्याच्या बरोबर ती पुढे जायचंय विथ द बिलीफ, विथ द स्ट्रॉंग बिलीफ की होणार आहे माझं सगळं व्यवस्थित, होतच आहे, काही डाऊटच नसतो तिथे. ओके. सो विथ अ व्हेरी कॉन्फिडन्स
फील घ्या की आय एम कॉन्फिडेंट, ते आहेतच अफर्मेशन. आज काय करायचं, जसं काल तुम्हाला एक टास्क होता की तुम्हाला जी पाहिजे गोष्ट बऱ्याच दिवसापासून मनात आहे ती करायची आहे, तसं आज काय टास्क आहे, तर आज असा ड्रेस घालायचा आहे की त्याच्यामध्ये आपल्याला स्वतःला कॉन्फिडंट फील होतं. आपल्याकडे असतो एखादा ड्रेस आणि आपल्याला पर्टिक्युलरली तो आवडत असतो कारण आपण त्याच्यात छान दिसतो. आणि छान दिसणं हे वयावर अवलंबूनच नाही. छान दिसणं, नॉट नेसेसरी की 16 वर्षाचीच मुलगी छान दिसते. 60 वर्षाची आजी सुद्धा छान दिसू शकते विथ व्हाईट हेअर्स, विथ ग्रे हेअर्स. That is heart which reflects on your face, not the wrinkles. Okay. So forget about it की मी कशी दिसते. मला छान दिसते का नाही, that matters. कोणी काय म्हणतायत त्याचं चॉईस आहे, त्याचा पर्स्पेक्टिव्ह आहे. मला मी छान दिसले पाहिजे. ओके. तर माझ्यासाठी आता लाईफमध्ये आजपर्यंत आपण नवऱ्यासाठी, मुलीसाठी, मुलांसाठी, आई-वडिलांसाठी जगलो, जगतो आपल्या रिलेशनमध्ये. पण आपल्यासाठी आपण काय करतो? सोलर प्लेक्सस करतो. मला काय करायचं आहे? सोलर प्लेक्सस वीक आहे. मला आनंद घ्यायचा नाही, आता झालंय माझं सगळं. घ्यायचा, माझ्यासाठी घ्यायचा. माझ्या एनर्जी सिस्टमसाठी घ्यायचा. अदरवाईज माझी एनर्जी सिस्टम डिस्टर्ब झाली की मला डिसीजेस लागणार आहेत. माझ्या शरीर फिजिकल बॉडीला प्रॉब्लेम होणार आहे. सो मला काय नको? मला हेल्थ तरी पाहिजे की नाही? मला हॅपीनेस तरी हवा आहे का नाही? मला शांती तरी हवी आहे का नाही? हवी आहे ना. सो मी जर जिवंत आहे, एखादी व्यक्ती जिवंत आहे, तर त्याला हवं वाटणं चूक नाहीच आहे. मला एखादी गोष्ट हवी वाटते, येस, ते जिवंत असण्याचं लक्षण आहे. सो जे संन्यास घेतात ना, त्यांना सुद्धा ईश्वर प्राप्ती हे ध्येय आहेच की. सगळं सोडलं जरी मटेरियलिस्टिक आणि मी संन्यासच घेतला, तरी पण मला ईश्वर प्राप्ती हे ध्येय आहे का नाही? त्याच्यासाठी तो माणूस काम करणार का नाही? सो हवं वाटणं हे काय मला वाटलंच नाही पाहिजे. वाटणार आहे. ओके, इट्स परफेक्टली फाईन. मला जे वाटतं ते मिळवणं पॉझिटिव्हली, कन्स्ट्रक्टिव्हली, नथिंग रॉंग इन दॅट. ते फायनान्शियल असू दे आणि कुठल्या वाईज फेम वाईज असू दे. चुकीच्या मार्गाने करायला लागलो आणि त्याचं बर्डन घेऊन माझी सिस्टम डिस्टर्ब करायला, दॅट इज रॉंग. पण विथ अ प्रॉपर प्लॅनिंग, विथ अ वाईज चॉईसेस, इफ आय एम अचिव्हिंग समथिंग, हे जिवंतपणाचं लक्षण आहे. हे सक्सेसचं लक्षण आहे. सो कसं मिळवतो आपण आपल्याला हवी ती गोष्ट, दॅट मॅटर्स. आणि तिथे सोलर प्लेक्सिस येतं. ओके, खरंच खूप फंटास्टिक आहे सोलर प्लेक्सिस. सोलर प्लेक्सिसचे क्रिस्टल जे आहेत, हार्ट चक्र, सोलर प्लेक्सिस आणि अजून एक पायराइट म्हणून याचं कॉम्बिनेशन, मनी मॅग्नेट, सक्सेस टंबल्स किंवा सेट ऑफ सक्सेस अशामध्ये ते यूज होतात आणि इट वर्क्स फंटास्टिकली. सो तुम्हाला हे जे क्रिस्टल्स आहेत त्याचं हिलिंग पर्पज काय? व्हेन यू फील लो, म्हणजे माझा कॉन्फिडन्स कमी आहे, सो तुम्ही सोलर प्लेक्सिसचं क्रिस्टल हातात धरा, त्याची एनर्जी ऍब्सॉर्ब करा. जेव्हा जेव्हा आपण मेडिटेट करतो त्या वेळेला बॉडीमध्ये प्रचंड एनर्जी डेव्हलप होते. व्हेन वी मेडिटेट इन अ ग्रुप, हे ग्रुपमध्ये मेडिटेशन करतो, इट सेल्फ इज अ ब्लेसिंग. आय एम थँकफुल टू एव्हरीवन, एव्हरीवन, एव्हरीवन. तुम्ही एकटं एवढ्या मेडिटेशनच्या स्टेटमध्ये जाऊ शकतो, पण ग्रुपमध्ये आहे ती लिफ्ट होते आपली मेडिटेशन स्टेट. कारण जेव्हा आपण ग्रुपमध्ये करतो तेव्हा आत्ता आपल्या आजूबाजू, तुमच्या बाजूला पण हायर सोलची फ्रिक्वेन्सी आहे. तुम्ही जिथे बसलात तिथे ते आहेत. म्हणजे आपण फक्त आज 14 लोक नाही, इन्फानाइट लोक या सर्कलमध्ये आहेत. हायर सोल, एंजल्स आहेत, होली एंजल्स आहेत, स्पिरिट्स आहेत. सो एव्हरीवन इज देअर. कारण मेडिटेशन प्रोसेस आहे हे. वी आर ट्राइंग टू रीच द युनिव्हर्सशी कनेक्शन होतं. जो यू आर वर्किंग ऑन सोलर प्लेक्सिस, यू आर कनेक्टिंग विथ युअरसेल्फ विथ द युनिव्हर्स. सो प्रचंड फोर्स ग्रुपमध्ये करण्याचा हा खूप मोठा फायदा आहे. आता किती वेळाला तरी चक्र मेडिटेशन केलेले लोक आज पुन्हा आहेत. त्यांना तेवढ्या वेळेला फरक जाणवणार, वेगळे एक्सपिरियन्स येणार, लाईफस्टाईल किंवा थिंकिंग स्टाईल, थॉट पॅटर्न हे अपग्रेड होणारच. कारण आपण घर किती वेळेला स्वच्छ करतो ना, एव्हरी डे करतो. आणि जेव्हा आपण 4-5 जण मिळून घर स्वच्छ करतो तेव्हा पटकन आवरतं. तसं आपली एनर्जी बॉडी ही क्लीन्स करायलाच लागते.
त्यामुळे चक्र मेडिटेशन आज केलं आणि मग माझे सगळे चक्रा बॅलन्स आहेत, ऍक्टिव्ह आहेत, आता मला करायला लागणार आहे. ओके, सो हिलिंग करावं लागणार आहे. आपण माणूस आहोत. वयाच्या 60व्या वर्षी पण आपल्याला वाईट वाटणार, वयाच्या 60व्या वर्षी आपण कधीतरी एक्साइटमेंट मोडला जाणार. ओके, पण नॉर्मलला येणं लगेच आपल्याला जमतं. द वन हु इज प्रॅक्टिसिंग मेडिटेशन, योगा, ब्रीदिंग टेक्निक्स, त्याला ते जमतं की डिस्टर्बन्स येणारच आहेत माझ्या लाईफमध्ये, पण त्याला हँडल करण्याची कपॅसिटी मी या मेथड मधून डेव्हलप करत असते. सो त्याची इंटेन्सिटी तेवढी वाटत नाही, धक्का जोरात बसत नाही. ओके, आलाय, आय एम देअर टू हँडल, हा कॉन्फिडन्स डेव्हलप होतो. म्हणून सोलर प्लेक्सस वरती काम करायचं. ओके, लास्ट पॉइंट सांगते की हिलिंग प्रॉपर्टी आपण कशी वापरू शकतो. तर आपल्याला जे क्रिस्टल्स आहेत ते जस्ट होल्ड करायचे आणि तो फील घ्यायचा. ज्यांनी कुणी ग्रॅटिट्यूड केलेला आहे त्यांनाही माहिती की क्रिस्टल या असं ठेवल्यानंतर आपल्याला ते वाईब्स मिळतात. ओके, सो जेव्हा आपण असा सेट यूज करतो तेव्हा सोलर प्लेक्ससला हा टच करू शकतो. जर आपण पुढे थर्ड आय आणि अमेथिस्ट असेल तर तो इथे सुद्धा ठेवून आडवं पडून ठेवू शकतो. डोकं दुखतंय सिंपल तर तो क्रिस्टल इथे ठेवणं, याच्यामध्ये पण हिलिंग स्टार्ट होतं. तुम्ही मेडिसिन घ्यायचे नाही तसं म्हणत नाही, पण ही एक अजून एक आपली हिलिंग थेरपी आहे. ओके, सो दिस इज द वे हाऊ सोलर प्लेक्सस वर्क्स. रेडी? चला, सोलर प्लेक्ससला आता श्वास आपण घ्यायचा आहे. ज्यांच्याकडे कुठलंही ब्रेसलेट आहे, हातामध्ये डायमंडची रिंग आहे, ती पण तिथेही तुम्ही एनर्जी ट्रान्सफर करू शकता. पुष्कराज आहे, पोळ आहे, काही असू दे, हातामध्ये रुबी आहे. आफ्टर मेडिटेशन यू कॅन ट्रान्सफर युअर एनर्जी टू द क्रिस्टल, एनी स्टोन. ओके, सपोज ते नाही आहे काही तर पाण्याचा ग्लास घेतलाय, तो पाण्याच्या ग्लासला एनर्जी ट्रान्सफर करा. नंतर आपल्या पूर्ण घराला एनर्जी ट्रान्सफर करा. वी आर अगेन ब्लेस्ड. आपण वी आर सिटिंग ॲट आवर होम, ग्रुप मध्ये कनेक्टेड आहोत आणि व्हॉट एव्हर एनर्जी इज देअर वी आर ट्रान्सफरिंग टू आवर होम. येतं लक्षात? सो वी आर थँकफुल टू करोना ऑल्सो. आणि त्याच्यामुळे हे शक्य झालं. अदरवाईज आपण कुठल्या तरी एका हॉलमध्ये ठरलेले कोल्हापूरचेच लोक जमले असतो. आज बरेचसे बाहेरचे लोक पण कनेक्ट होऊ शकलेले आहेत. ओके, सो दिस इज द वे. आपली ती वेळ आहे पुढे जाण्याची स्पिरिच्युअली सगळ्या लेवलवर. ही डेव्हलपमेंट जेव्हा आपण करायला स्टार्ट करतो, स्पिरिच्युअल डेव्हलपमेंट, तर पर्सनल, प्रोफेशनल अँड स्पिरिच्युअल, त्याच्यानंतर इमोशनल, या सगळ्या लेवलवरती ग्रोथ ऑटोमॅटिकली स्टार्ट होते. 5 जर बोट आपण बघितली तर दिस इज फिजिकल ग्रोथ, दिस इज सायकोलॉजिकल ग्रोथ, फायनान्शियल ग्रोथ, इमोशनल किंवा आपण सोशल ग्रोथ म्हणू, आणि दिस इज अ थंब रिप्रेझेंट स्पिरिच्युअल ग्रोथ. विदाउट थंब नथिंग इज पॉसिबल. तुम्ही अंगठा नाही आणि 4 बोटांनी काम करतो म्हटलं तर होत नाही. सो अनलेस अँड अंटिल यू वर्क ऑन स्पिरिच्युअलिटी. स्पिरिच्युअलिटी म्हणजे काय? तर भीती कमी होणे, कुठल्याही गोष्टीची भीती कमी होणं म्हणजे स्पिरिच्युअल ग्रोथ आहे. नॉट ओनली की मला मेडिटेशनची डीप स्टेट येते, तर माझी त्या मेडिटेशनच्या डीप स्टेटमुळे हा विश्वास वाढल्यामुळे माझी भीती कमी होते. ही ग्रोथ आहे. येते लक्षात? सो थंब लक्षात ठेवायचं. थंब वरती काम करायला लागलं की या 4ही ग्रोथ आपल्याला ऑटोमॅटिक आहे. अँड टुगेदर इज द पर्सनॅलिटी. Not without thumb, not without finance, not without social, not without physical. हे सगळं मिळून आपली पर्सनॅलिटी आहे. ओके, चलो लेट्स स्टार्ट विथ सोलर प्लेक्सस. मंत्र आहे रम, RAM, रम. आणि काल एक पॉइंट बोलले की मी कुठेही जगाच्या पाठीवर जा, जो कोणी चक्र मेडिटेशन करेल तो रमच म्हणेल, म्हणजे RAM असंच. की रशियन मध्ये र ला काहीतरी वेगळं म्हणत असतील तर त्या लँग्वेज मध्ये नाही, रम, RAM असाच उच्चार करणार. वम, लम हेच उच्चार आहेत. ओके, म्हणजे ओम लिहिताना वेगळं लिहितील पण म्हणताना ओमच म्हणतात. तसं हे सुद्धा हे सीड मंत्र आहेत, बीज मंत्र आहेत. ओके, बीज मंत्र म्हणजे एकाक्षरी आहे. म्हणजे आपण गायत्री मंत्र म्हटला तर तो ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यम. अजून कुठला मंत्र आहे तर सगळ्या ह्याच्यामध्ये वेगळे वेगळे मंत्र आहेत. बीज मंत्र म्हणजे एकाक्षरी मंत्र असतो. ओके, तर आपण चक्रांचे बीज मंत्र, सीड मंत्र असं त्याला म्हणतो. चलो लेट अस रिवाइज द थिंग्स. सोलर प्लेक्सस, इथे आपल्याला येलो कलर व्हिज्युअलाइज करायचा आहे. त्याचं एलिमेंट आहे फायर.
एलिमेंट आहे फायर. आता थंडीचे दिवस आहेत. जस्ट टेक युअर अवेअरनेस टू द सोलर प्लेक्सिस अँड व्हिज्युअलाइज फायर ओव्हर देअर. तुमचा कॉन्फिडन्स वाढेल, विल पॉवर वाढेल अँड प्लस बॉडी टेम्परेचर पण वाढेल. आज आपल्याला आफ्टर मेडिटेशन, थंडीचे दिवस आहेत, वी आर अगेन ब्लेस्ड इनफ. हे जर आपण उन्हाळ्यात सोलर प्लेक्सिस वरती काम केलं तर बॉडी मधली हीट वाढू शकते. आज जरी थोडी हीट वाढली तरी इट विल गिव्ह प्लेजर, म्हणजे ते कम्फर्टचं असणार आहे. पण सपोज कोणाला वाटलं की बॉडीमध्ये हीट वाढतीये तर भरपूर पाणी प्या, ज्यूस प्या, ताक प्या. आणि दुसरी गोष्ट, आजचं मेडिटेशन झाल्यावर कंपल्सरी सगळ्यांनी हेच, म्हणजे मी सांगणारच आहे, जी बॉडीमध्ये एक्सेस एनर्जी आहे, जस्ट ट्रान्सफर इट टू युअर होम, टू युअर क्रिस्टल एक्सेस. हे एव्हरी मेडिटेशन नंतर करायचंय. तुम्ही सिंगल इंडिव्हिज्युअली जरी मेडिटेशनसाठी बसलात तरी सुद्धा हेच करायचं. आफ्टर युअर मेडिटेशन व्हिज्युअलाइज की आपण सगळी एक्सेस एनर्जी, माझ्या बॉडीला जी पाहिजे ती एनर्जी मला घ्यायलाच पाहिजे, पण एक्सेस एनर्जी जी आहे ती मी आपल्या घराला देतोय, फॅमिली मेंबर्सना देतोय, करिअरला देतोय. कारण एक्सेस एनर्जी जर बॉडीमध्ये होल्ड झाली तर डिस्टर्ब, तर एक्सेस एनर्जी आहे. कुठलीही गोष्ट अति झाली की त्याचाही त्रास होतो. सो जेवढं पाहिजे तेवढंच मी घेणार आहे. जे जास्त आहे ते मी देऊन टाकणार आहे. जे जास्त आहे ते मला द्यायचं आहे. अँड दॅट इज गोइंग टू रिफ्लेक्ट यू बॅक, डोंट वरी. पण त्यावेळेला जेवढं पाहिजे तेवढंच. लेट स्टार्ट. क्रिस्टल तुम्हाला धरायचं असेल तर तुम्ही डाव्या हातात धरा, उजव्याने क्लोज करा. जेव्हा तुम्हाला वाटेल तेव्हा सोलर प्लेक्सिसला न्या, थोडासा इथे ठेवा. आणि अजून एक करून बघा की जेव्हा आपण मेडिटेट करतोय तेव्हा व्हिडिओ ऑन ठेवायचं वाटला तर ठेवा, कारण खूप समवन इज वॉचिंग असं म्हटलं की आपली अलर्ट स्टेट वाढते. यू कॅन ट्राय इट. तो थोडासा आपण मेडिटेशन मध्ये असे होतो, इट्स परफेक्टली फाईन, सगळेच होतात, काही इश्यू नाही. म्हणून आपण व्हिडिओ ऑफ करतो. आज सोलर प्लेक्सस वरती काम करतोय, सो कॉन्फिडन्स वाढेल. उद्या आपल्याला व्हिडिओ ऑन करायला मिळू शकेल. सो दीज आर द मायन्यूट स्टेप्स, बट दॅट कॉन्ट्रीब्युट्स फॉर द डीप स्टेट ऑफ मेडिटेशन. तो अलर्टनेस आपला वाढतो. अलर्ट अँड अवेक राहायचं आपल्याला. येस, परफेक्ट. डन. चलो, टेक युअर कम्फर्टेबल पोश्चर. वा, असं सगळे येलो पण किती छान दिसतील स्क्रीन वरती. जस्ट ऍटलीस्ट फॉर अ 1 minute यू कॅन स्विच ऑन युअर कॅमेराज. येस. ओके, फाईन. मस्त पोझिशन घ्या. अलिना, तुझ्या सेट मध्ये टायगर आईज असेल तो घे हातामध्ये, किंवा येलो सिट्रीन आहे तो घे. एकदम ब्लॅक शेड मध्ये आहे तो पायराईट आहे, पण येलोइश शेड मध्ये किंवा कॉफी ब्राऊन शेड मध्ये आहे तो घे. ते दोन्ही सोलर प्लेक्सिस आहेत. ओके, चलो, सिट comfortable and close your eyes. Sit comfortably and close your eyes. Take your awareness to the solar plexus. लक्ष फक्त आपल्याला छातीच्या तिथे, जिथे बर्निंग सेन्सेशन होतं तिथे लक्ष केंद्रित करा. आता मी ऑडिओ जो आहे आपला मेडिटेशनचा तो ऑन करते आहे. सो त्या काही इन्स्ट्रक्शन्स आहेत. ब्रीदिंग, श्वास घेऊन त्या पॉइंटला, जो काय आपला स्पियर आहे तिथे आपण एनर्जी देतोय, आणि जेव्हा श्वास सोडतो तेव्हा ती एनर्जी फुल बॉडीमध्ये जाते. हा फील घ्या. ज्या स्टेप्स आहेत त्याच्याप्रमाणे करत जायचं. एखादी गोष्ट राहिली, जमली नाही, it's again I will repeat, it's perfectly okay. Sitting in a meditative posture itself is an achievement. So जे काय मनामध्ये असं तसं चाललंय, just leave it, सोडून द्या सगळं, just for 20-25 minutes.
Today, we will be meditating on the third chakra or the solar plexus chakra. It is also called the fire chakra and Manipura in Sanskrit. This chakra is a center of our willpower, our confidence. In order to balance the solar plexus chakra, we will first start with deep breathing, and then we will take our attention to the solar plexus chakra, and we will use chanting meditation to balance the chakra, and we will end our session with silent meditation along with music and frequencies which will help tune our solar plexus chakra. For meditation, it's best to sit in a cross-legged position with your back straight on the ground, or if that's uncomfortable, you can sit on a chair, but make sure your back is straight. Please make yourself comfortable and resume the step when you're ready to start the meditation. Let's start. Take a deep breath in and out. As you exhale, let all the stress, all the tension in your body and mind, let go of all those thoughts. Let go of all the stress and simply relax. Relax your arms, your shoulders, your neck, your face, and your mind. Take a deep breath in and out. Let go of all the tension. Now as you take a deep breath in, watch your breath. Watch the cool air going inside you, making you feel fresh. Breathe out, let go all the thoughts.
Take a deep breath in. Watch it. Watch it as it goes out of your body, taking away all the stress and tension. Cool air filling your body with freshness. Every cell of your body is feeling fresh and relaxed. Deep breath out. All the tension is gone. All the stress is gone. Your mind has become calm. Now as you take a deep breath in, tell yourself, I see myself as fire. Fire is the element of solar plexus chakra. As you breathe out, tell yourself, I'm confident, I'm passionate, I'm full of energy. Deep breath in. I see myself as fire. Deep breath out. I feel full of energy, full of confidence. I'm passionate. Let's do this for 1 minute. Deep breath in. I see myself as fire. Deep breath out. I feel full of energy. Full of confidence. Full of passion. I see myself as fire. Feel full of energy. Full of confidence. Full of passion. Beautiful. Fresh. Smile as you meditate. Now we will take our attention to the solar plexus chakra location, which is located just above our navel and below the rib cage. And it's yellow in color. As you take a deep breath in, imagine a ball of yellow energy, a sphere radiating yellow energy there.
floating there. Beautiful yellow color, just like the early morning rays of the sun. As you take a deep breath in, the sphere will get bigger. And as you breathe out, it radiates energy up your spine. Life energy moving up your spine, filling every cell of your body with bright yellow life energy. Let's do this meditation for 1 minute. Deep breath in. The sphere is getting bigger. Deep breath out. Energy moves upward, up your spine, filling every cell of my body with this yellow energy. Deep breath in. The ball is expanding. Deep breath out. Every cell of my body is filled with this energy. Every cell is feeling alive. Nice. Now we will unblock our chakra using the seed mantra chants for solar plexus chakra. The seed mantra or the Bij mantra of solar plexus is Ram. As you chant the mantra, this yellow sphere of energy will start to vibrate and even get bigger. And become stronger. Keep your focus and attention on the solar plexus chakra as you chant Ram. Let's start. Take a deep breath in. Entire focus on the solar plexus chakra.
Ram. Ram. Feel your solar plexus chakra vibrating and giving out even more energy, spreading even higher energies to every cell of your body. Full of that yellow energy. As you chant Ram, Ram, Ram. Beautiful, full of energy. Smile as you meditate. Now, we will do silent meditation along with music. To tune our solar plexus chakra. During this silent meditation, we will let the frequencies and the sound of the music tune our solar plexus chakra so that it vibrates with the right frequency. Keep all your focus on the solar plexus chakra and feel the music, feel the vibrations penetrating your body. Let's start.
Take a deep breath in. I feel like fire. Deep breath out, radiating yellow energy, radiating confidence, radiating passion, spreading it out to the universe, making it even more beautiful. I feel full of energy. Every cell of my body is filled with this energy, this passion and confidence. Now, rub your palms together and place them over your eyes. Feel the warmth of your hands. Over your eyes. Slowly remove your palms and let your eyes open. As you open your eyes, smile to the universe. Make it even more beautiful. Hope you enjoyed this solar plexus chakra meditation. Tomorrow we will meditate on heart chakra. I'll see you all tomorrow. Namaste. दोन्ही हात ब्लेसिंग पोझिशन मध्ये घ्या. Whatever extra energy is developed, just transfer it to your home. Transfer it to your family members, to your business, to your career. Bless everyone with health, wealth, happiness, love, joy, success, name, fame, and abundant life. डावा हात सोलर प्लेक्ससला ठेवा. 3 बोट ठेवा सोलर प्लेक्ससला. जस्ट श्वास घ्या, श्वास सोडा. Let us give thanks. We are thankful to universe for all positive vibes. We are thankful to universe for healing our solar plexus. We are thankful to divine love, divine power, divine guidance. We are thankful to all holy angels, spirits, higher spirits for joining this meditation station, for blessing us, for helping us to achieve the deep meditation state
Thank you, thank you, thank you, thank you, thank you, thank you. I'm thankful to everyone for joining this session directly or indirectly. Thankful to all members of Yoga Dance Studio, past, present, and future. We invite all higher souls, positive souls for our upcoming workshop to enhance the group energy. Thank you, thank you, thank you, thank you. Rub your palms, generate some heat. चेहऱ्यावर ठेवा. पाण्याच्या दोन्ही sides, shoulders, रूट चक्रा, सॅक्रल चक्रा, दोन्ही कांड्यांवरून गुडघे, काफ मसल्स, तळपाय थोडेसे चोळा तळपाय, बोटानेच. Yes, that's it. Fantastic. Now open your eyes with a smile. Yes, fantastic. Breathe in and breathe out. Yes. Done. उद्याचा खूप इम्पॉर्टंट आहे हार्ट चक्रा. येस, थँक्यू मेघना मॅम. उद्याचा कलर आहे ग्रीन. सो आपण उद्या सगळे ग्रीन कलर मध्ये असणार आहोत. आता आपण जे करतोय ते जस्ट इंट्रोडक्शन आहे चक्रासची. डिटेल मध्ये आपल्याला कम्प्लीट चक्रा हे मेडिटेशन वर्कशॉप करायचं आहे. 8 days ऑफ ड्युरेशन, ऑलमोस्ट 2 months. ईच चक्रा आपण 8 दिवस घेणार आहोत चार्जिंग साठी, बॅलन्सिंग साठी. इट विल बी इन द मार्च. ओके, एंजॉय कॉन्फिडेंस, पावर एंड पैशन. चलो कल मिलते हैं. थैंक यू सो मच फॉर ज्वाइनिंग. टेक केयर. बाय बाय. लव यू ऑल. थैंक यू.